जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, कालच कंबाईनचा पेपर पार पडला असून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यातील करंट अफेअर्स हा घटक अवघड गेलेला आहे. बरं, हा घटक अवघड वाटण्यामागचं कारण काय? तर यामधील काही प्रश्न हे 2022च्या घटनेवर आधारित होती, तर काही प्रश्न हे मुद्दामच अतिशय सखोल माहितीवर विचारण्यात आल्यामुळं विद्यार्थ्यांना यातील करंट अफेअर्स अवघड वाटलेले आहेत. घाबरून जायचं नाही, सर्वांनाच हा घटक अवघड गेलेला आहे. फक्त आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस एक्झाममध्ये असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस असे प्रश्न सोडून देऊन इतर प्रश्नावर फोकस करायचं. बरं मित्रांनो, या करंट अफेअर्समध्ये आपल्या व्हिडिओमधून एकूण किती प्रश्न कव्हर झाले? तर करंट अफेअर्सचे 10 प्रश्न हे आपल्या व्हिडिओमधून कव्हर झालेले आहेत. ते प्रश्नसुद्धा आपण पाहून घेऊया. यात आपण बी एन गोस्वामी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असा प्रश्न विचारला होता. तसेच लक्षद्वीपविषयी माहिती सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की मल्याळम आणि संस्कृतमध्ये लक्षद्वीपचा अर्थ 1,00,000 बेटे असा होतो आणि या भारतातील सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश असून याची राजधानी ही कवरत्ती आहे. तसेच SWOT मिशन नासा आणि CNSC द्वारे राबवण्यात येत आहे. हा प्रश्न सुद्धा आपण पाहिला होता. संघटन से समृद्धी ग्रामीण विकास मंत्रालय उस्ताद रशीद यांच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहिली होती. हे सर्व प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि तसेच आपण जी व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा माहिती सांगतो त्यावर आधारित हे प्रश्न सुद्धा आपल्या व्हिडिओमधून कव्हर झाले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेली ग्वांतानामो बे खाडी ही कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क्युबा या देशामध्ये ग्वांतानामो खाडी आहे. बरं, सध्या ही चर्चेमध्ये का आली? तर नुकतेच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुन्हेगारी बेकायदेशीर स्थलांतरितांना या ग्वांतानामो बे येथील जेलमध्ये पाठवण्याची घोषणा केल्यामुळे ही खाडी सध्या चर्चेमध्ये आलेली आहे. ही खाडी जरी क्युबामध्ये असली तर 1903 मध्येच अमेरिकेने क्युबा या देशाकडून ही खाडी भाडे तत्वावर घेतलेली आहे आणि या खाडीवर अमेरिकेने बंदीगृहाची स्थापना कधी केली? तर 11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज W. बुश यांनी 2002 मध्ये या ग्वांतानामो खाडीवर एका बंदीगृहाची स्थापना केली होती. सर्व पॉईंट नोट करून घ्या, महत्त्वाची न्यूज आहे. आणि आता हा प्रश्न पहा. कोणता देश हा आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारा देश ठरला आहे? तर आता आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारा देश हा आपला भारत ठरला आहे. नुकतेच भारतातील 4 पाणथळ स्थळांचा समावेश या रामसर यादीत करण्यात आल्यामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही 89 इतकी झाली आहे. भारतानंतर आशियात दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर चीन हा 92 स्थळासह आशियात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर विचार करायचा झाला तर सर्वाधिक रामसर स्थळे असण्याच्या बाबतीत UK पहिल्या क्रमांकावर असून UKमध्ये एकूण 175 रामसर स्थळे आहेत. त्यानंतर 142 स्थळासह मेक्सिको दुसऱ्या क्रमांकावर, तर आपला भारत जागतिक स्तरावर 89 स्थळासह तिसऱ्या स्थानावर आहे. आत्ताची जी 4 नवीन स्थळे आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. यामध्ये तामिळनाडूमधील 2 स्थळांचा समावेश असून तामिळनाडूमधील थेरंगथल पक्षी अभयारण्य आणि सक्करकोटे पक्षी अभयारण्याचा समावेश या रामसर यादीत करण्यात आला आहे. आता एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत? तर तामिळनाडू या राज्यात सर्वाधिक 20 रामसर स्थळे आहेत. यासह सिक्कीममधील खेचो पायलिरी वेटलँडचा सुद्धा यात समावेश करण्यात आला असून झारखंडमधील उदवा तलावाचा सुद्धा या रामसर यादीत समावेश करण्यात आला. आणि आता हा उदवा तलाव लक्षात ठेवा. उदवा तलाव हा झारखंडमध्ये स्थित असून हे झारखंड या राज्यातील पहिलंच रामसर स्थळ आहे. एक्झाममध्ये या पॉईंटवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. झारखंडमधील पहिलं रामसर स्थळ कोणतं? तर उदवा तलाव हे झारखंडमधील पहिलं रामसर स्थळ आहे. रामसर कराराविषयी सांगायचं झालं तर हा करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी करण्यात आला होता आणि हा करार 21 डिसेंबर 1975 पासून लागू झालेला आहे. भारताने या करारावर कधी स्वाक्षरी केली? तर 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारताने या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत ओमान संयुक्त आयोगाच्या 11व्या सत्राचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर भारत ओमान संयुक्त आयोगाच्या 11व्या सत्राचं आयोजन मस्कट या शहरामध्ये करण्यात आलं असून याचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य मंत्री महामहिम केस बिन मोहम्मद अल युसूफ यांनी या बैठकीचं सह अध्यक्षपद भूषवलेलं आहे. या दोन्ही देशांनी दुहेरी कर टाळण्यासाठीच्या करारात सुधारणा करण्यासाठी एका प्रोटोकॉलवर सुद्धा साईन केले आहे. आणि मित्रांनो, या ओमान भेटीदरम्यान पियुष गोयल यांनी एका मशिदीला भेट दिली असून त्या मशिदीचं नाव काय? तर सुलतान कबूस ग्रँड मशीद असे या मशिदीचं नाव आहे. आता जर आपल्याला असं विचारलं की सुलतान कबूस ग्रँड मशीद ही कोणत्या देशात आहे? तर ओमान या देशातील मस्कट या शहरात
ही मशीद स्थित आहे. आणि तसेच तुम्हाला इथे मॅपमध्ये जी सामुद्रधुनी दिसत आहे, ही सामुद्रधुनी होर्मुझची सामुद्रधुनी या नावाने ओळखली जाते आणि या समुद्रधुनीतून दररोज 20% जास्त जागतिक तेल पुरवठा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, 9व्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येईल? तर या ज्या 9व्या आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत, याचं आयोजन चीनमधील हार्बिन या शहरामध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 14 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा चालतील. आणि मित्रांनो, भारत सरकारने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य या योजनेअंतर्गत आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाला पूर्ण आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुद्धा ही न्यूज महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, 9व्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजन चीनमधील हार्बिन या शहरात करण्यात येईल. बरं, या स्पर्धेमधील मॅस्कॉटचं नाव काय आहे? तर इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, या स्पर्धेसाठी 2 मॅस्कॉट असून यांची नावे बिनबिन आणि निनी अशी आहेत. पुढील प्रश्न, 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद आपल्या भारतीय संघानं पटकावलं असून भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती व या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन मलेशिया या देशामध्ये करण्यात आलं होतं. मित्रांनो, पहिली आवृत्ती 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडली होती आणि त्या आवृत्तीचं विजेतेपद सुद्धा आपल्या भारतानंच पटकावलेलं आहे. बरं, यंदाच्या या विश्वचषकात भारतीय संघाच्या कर्णधार कोण होत्या? तर निक्की प्रसाद या भारतीय संघाच्या कर्णधार होत्या. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करत नवीन विक्रम प्रस्थापित केला? तर आता निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. बरं, भारताचा अर्थसंकल्प कधी सादर केला जातो? तर 2017 पासून 1 फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प सादर केला जातो. निर्मला सीतारामन यांच्यानंतर सलग सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा मोरारजी देसाई यांच्या नावावर असून त्यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. आणि सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कोण आहेत? तर मोरारजी देसाई हेच पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. पी चिदंबरम 9 अर्थसंकल्पासह यात दुसऱ्या स्थानावर आहेत. एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, भारतात पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्यम यांनी सादर केला होता आणि स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. मित्रांनो, अर्थसंकल्पावर एक स्पेशल व्हिडिओ आपण नंतर पाहणार आहोत. आतासाठी एवढी माहिती नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या खाजगी अंतराळ मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची पायलट म्हणून निवड झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ॲक्सिओम 4 या मिशनसाठी शुभांशु शुक्ला यांची पायलट म्हणून निवड झाली आहे. आणि मित्रांनो, हे मिशन यशस्वी झाल्यानंतर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरतील. बरं, ॲक्सिओम हे मिशन कोणाद्वारे राबवण्यात येणार आहे? तर नासा आणि इस्रो यांच्याद्वारे मिशन राबवण्यात येणार असून या मिशन अंतर्गत भारत, पोलंड आणि हंगेरी या देशातील अंतराळवीरांना 14 दिवसासाठी या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर निश्चित प्रश्न विचारण्यात येईल. एवढी सर्व माहिती नोट करून घ्या. आणि आता पुढील प्रश्न पहा, ग्रेग बेल यांचे नुकतेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ग्रेग बेल हे लांब उडी या खेळाशी संबंधित होते आणि ते कोणत्या देशाचे खेळाडू होते असं जर विचारलं तर ते अमेरिका या देशाचे खेळाडू होते. त्यांनी 1956च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक देखील पटकावलं होतं. आता हा प्रश्न पहा, मायकेल मार्टिन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ते आयर्लंड या देशाचे पंतप्रधान बनले असून नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांना 95 मते पडली व यासह ते आता आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनत आहेत. याआधी 2020 ते 2022 पर्यंत सुद्धा त्यांनी आयर्लंडचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक पाणथळ दिवस आहे हा दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यावेळेस या दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या. प्रोटेक्टिंग वेटलँड्स फॉर आवर कॉमन फ्युचर अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता, कोणतं राज्य हे भाषणीसोबत सामंजस्य करार करणारे ईशान्येकडील पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच त्रिपुरा
हे भाषिणीसोबत सामंजस्य करार करणारे ईशान्येकडील पहिलं राज्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक न्यायिक समिती स्थापन करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.